करावे लागतील. वळूया कॉम्बॉक्स मध्ये विजय बागायतकर आणि त्यांच्या सोबतीला अमोल जमदाडे. काय म्हणतात ते इथेच बसा कसा करूया बारावा खेळाडू आले का दोन्ही दोन्ही बारावा कोण आले दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. विजय स्पोर्ट्स क्लब कसाल वेळेचं बंधन राहील लक्षात घ्या. दोन्ही संघाच्या संघटनेसाठी सूचना आहे. विजय स्पोर्ट्स क्लब कसाल 12वा खेळाडू ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. कसाल नमस्कार, मैं विजय बागैतकर, मेरे साथी कमेंटेटर्स यहाँ पर अमोल जी जमदाड़े और बागवान जी के साथ मैं इस प्रतियोगिता के दूसरे दिन आज की शाम के पहले मैच में सभी दर्शकों का मैं हार्दिक स्वागत करता हूँ. बाबा परब मित्र मंडल आयोजित मालवण स्पोर्ट्स क्लब एसोसिएशन आयोजित नीलेश राणे चषक टेनिस बॉल क्रिकेट 2023 की ये प्रतियोगिता कल आपने 6 मैचेस देखे थे और 6 मैचेस 2 प्रतिभाशाली टीम प्रतियोगिता के सेमीफाइनल में पहुंच चुके. उसमें से पहले राजाराम वॉरियर्स और उसके बाद संतोष पारकर 11 कासाड़े, दोनों टॉप टीम इस प्रतियोगिता के सेमीफाइनल में पहुंच चुके. और आज हम देखेंगे 2 और बढ़िया टीम इस प्रतियोगिता के सेमीफाइनल में. लेकिन काफ़ी वक्त है उसके, इसलिए देखना होगा कि आज क्या हो जाता है. बॉलर्स बल्लेबाज के ऊपर हावी होते या बल्लेबाज बॉलर्स के ऊपर हावी होते, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. लेकिन फिलहाल आज की शाम का पहला मैच अब शुरू होने जा रहा है. रॉयल किंग सावंतवाड़ी बनाम विजय स्पोर्ट्स क्लब कसाल के बीच में टॉस यहां पर जीता है रॉयल किंग सावंतवाड़ी ने और पहले यहां पर फील्डिंग करने का निश्चय किया. प्रारंभिक बल्लेबाज संदीप और अनिकेत और हमारी एंड से कमेंट्री बॉक्स के एंड की ओर से श्रीकांत के हाथ में गेंद सौंपी जा रही है. आज के दिन का पहला मैच और आज के दिन की पहली गेंद. फील्डिंग के ऊपर हम नज़र डालें, कोई स्लिप नहीं है. एक शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, बैकवर्ड गली, एक शॉर्ट डीप, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक वाइडिश मिड ऑफ साइड पर, ऑन साइड पर फाइन लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग, वाइडिश मिड ऑन और मिड विकेट. सभी के सभी फील्डर्स जो बाबा परब मैजिकल पावर प्ले, ये अनिवार्य पावर प्ले है इस प्रतियोगिता के लिए. पहला ओवर आज के दिन की पहली गेंद, फुल टॉस गेंद उठा दिया, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार, 6 रन. आज के दिन की शुरुआत काफ़ी अजीब और गरीब हो चुकी है. खराब गेंद थी, लूज गेंद थी और उसके ऊपर कड़ा प्रहार किया पर बल्लेबाज संदीप ने और अपना खुद का खाता खोला और स्कोर का सिलसिला भी शुरू किया. 6 रन बगैर किसी नुकसान के. जो दर्शक अभी अभी मालवण के बोर्डिंग हाउस पर मैदान पर आए उन दर्शकों की जानकारी के लिए मैं बता दूं, प्रतियोगिता का दूसरा दिन और आज की शाम का पहला मैच. ऑफ स्टंप के बाहर और बाहर जाती हुई और गेंद जा रहे डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए
वाइड का इशारा आता हुआ अंपायर का इस बीच, और ये 4-22, तो कुल मिलाकर 5 रन यहाँ पर अर्जित कर चुके हैं। ये काफ़ी बहुमूल्य रन साबित हो सकते हैं आगे जाकर। क्रिकेट में अक्सर यही कहा जाता है, ये जो मिस्टर एक्स्ट्रास रहते हैं, जिसे अंग्रेजी भाषा में सनरीज कहा जाता है, और ये एक्स्ट्रास काफ़ी बहुमूल्य साबित हो सकते हैं जब यहाँ पर सावंतवाड़ी के बल्लेबाज जब रनों का पीछा करेंगे। लेकिन एक कुल मिलाकर ये कहना पड़ेगा कि कसाल के बल्लेबाज ने शुरुआत काफ़ी बेहतरीन की है, विश्वास भरी शुरुआत पूरी दमखम के साथ इस प्रतियोगिता में उतरी है, और उन्होंने दिखाया बल्लेबाज ने कि किस तरह से शुरुआत होनी चाहिए। बहुत अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद गेंद नीचे ही रहेगी, गेंद पैड पर टक रही, लेकिन निश्चित रूप से ऑफ स्टंप छोड़ते हुए कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ यहाँ पर 11 रन बगैर किसी नुकसान के। 6 ओवर में 60-65 रन बनने चाहिए इस प्रतियोगिता में किसी भी टीम के लिए। अगर इस मैच को कोई भी टीम मैच जीतना चाहते या मैच चैलेंजिंग करना चाहते तो निश्चित रूप से 60-65 रन बनने ही चाहिए। देखना होगा कि इस इनिंग में फुल टॉस गेंद लेग स्टंप के बाहर, फिर एक बार कड़ा प्रहार किया और गेंद जा रहे बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। जबरदस्त प्रहार करते हुए जब जब गेंद लूज मिल रहे तब तब कड़ा प्रहार हो रहा है, और अपने इरादे यहाँ पर स्पष्ट कर रहे हैं। यहाँ पर दोनों बल्लेबाज कड़ा ही प्रहार करेंगे, और वो भी पावर प्ले में। और कल से हम देख रहे हैं कि पावर प्ले में उस तरह से बल्लेबाजी ने हुई थी जब वायरी के बल्लेबाज ने बांदेकर के पहले ओवर में 26 रन जुटाए थे, लेकिन उसके बाद बचे हुए 5 मैचेस में उस तरह से रन नहीं बने थे। लेकिन ये आज के दिन का दूसरा मैच, और दूसरे मैच के पहले मैच में ज़बरदस्त शुरुआत यहाँ पर। स्कोर यहाँ पर रुका हुआ कुल मिलाकर 17। फिर एक बार लॉफ्ट किया लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन। आते आते दोनों बल्लेबाज ने अपने इरादे स्पष्ट कर दिए, और पहले ओवर में उनको गेंद अब फुटबॉल की तरह दिखाई दे रही हो, जब चाहे जहां चाहे रन बना रहे। और अब मैं तो अब ये कहूँगा कि वो खेल नहीं कर रहे, बॉलर के साथ खिलवाड़ कर रहे हैं। बहुत ही अच्छी बल्लेबाजी, इरादे स्पष्ट है। 6 ओवर में 70-80 रन हम निश्चित रूप से बनाएंगे, और उसी के दरकार में शुरू से तेज बल्लेबाजी। फिर एक बार गेंद को बहुत अच्छी गेंद, इस मरतबा गेंद को खेलना चाहते स्क्वायर लेग के बगल से, गेंद को कैरी नहीं कर पाए यहाँ पर स्क्वायर लेग के फील्डर, लेकिन इस बीच 1 रन यहाँ पर पूरा किया। इस सिंगल के साथ संदीप का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 19, उसमें 3 शानदार छक्के शामिल, और कुल रन संख्या अब रुकी हुई 19। 24 रन बगैर किसी नुकसान के। कल जब राजाराम वॉरियर्स बनाम जो वायरी का मैच हुआ था, उस मैच में वायरी के प्रारंभिक बल्लेबाज ने 26 रन जुटाए थे। उस ओवर में 4 छक्के देखने को मिले थे, तब दर्शन बांदेकर गेंदबाजी कर रहे थे। और उसी तरह की शुरुआत कुछ दूसरे दिन के पहले मैच में, दूसरे दिन की जो ये शाम है, ढलता हुआ सूरज, और बहुत बड़ी प्रतियोगिता के बहुत ऑप्शन के थोड़ी सी बाहर थी, बैकफुट पर गए, गेंद को मोड़ दिया। इस मरतबा वाइडिश मिड विकेट क्षेत्र में जब तक आते वाइडिश मिडाउन के फील्डर गेंद को फील्ड करते एक आसान रन पूरा किया। ओवर मुकम्मल हुआ इस बीच पहला, काफ़ी महंगा ओवर साबित होता हुआ। ये पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ यहाँ पर 25 रन बगैर किसी नुकसान के। जो दर्शक यहाँ पर देर से आए, या उन दर्शकों ने जो दर्शक अभी YouTube से जुड़े हुए, उन दर्शकों की जानकारी के लिए मैं बता दूं, बाबा परब मित्र मंडल आयोजित, मालवण स्पोर्ट्स क्लब एसोसिएशन आयोजित नीलेश राणे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023 की ये प्रतियोगिता 3,50,000 धनराशि की ये जो प्रतियोगिता, और इस बढ़िया धनराशि की प्रतियोगिता आज का ये दूसरा दिन, और दूसरे दिन का पहला मैच यहाँ पर खेला जा रहा है। सावंतवाड़ी बनाम कसाल के बीच में टॉस यहाँ पर जीता यहाँ पर कसाल के कप्तान ने पहले फील्डिंग करने का निश्चय, और सावंतवाड़ी के बल्लेबाज ने अब अपने इरादे पहले ओवर में स्पष्ट कर दिए। 1-2 नहीं तब्बल 25 रन उन्होंने जुटाए पहले ओवर में। और अब ये देखना होगा कि अब
बैटिंग पावर प्ले निश्चित रूप से, लेकिन 3 फील्डर्स अब सर्कल के बाहर। देखिए डीप एक्स्ट्रा कवर है, स्वीपर कवर भी कहा जाएगा ऑफ साइड पर। ऑन साइड पर वाइडिश लॉन्ग ऑन है हमारे कमेंट्री बॉक्स के ठीक सामने, और एक मिड विकेट। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर और 4 खिलाड़ी ऑन साइड पर। बॉलिंग में परिवर्तन, अरविंद नेमलेकर के हाथ में गेंद सोपी, शॉर्ट रनअप से ऑफ स्टंप के बाहर, टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रह गई। ये जो विकेट है अरविंद की इस ओवर की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, गेंद को स्टीयर किया इस मरतबा गली और पॉइंट और शॉर्ट कवर के बीच में से गेंद लुढ़क गए बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में। जब तक आते फील्डर गेंद को फील्ड करते, एक आसान रन पूरा किया। पहले ओवर में रन बने नहीं थे, रन बह रहे थे। जैसे रनों की बारिश हुई थी, ज़बरदस्त शुरुआत की थी दोनों बल्लेबाज ने, संदीप और अनिकेत ने। जब चाहे जहां चाहे रन बना रहे थे, लेकिन उसके बाद दूसरी ओवर में शांत शुरुआत। यहाँ पर 2 गेंदें हो चुके, मात्र 1 रन स्कोरबोर्ड पर। ऑफ स्टंप के बाहर बहुत अच्छी गेंद, फिर एक बार टिप्पा खाने के बाद नीचे रह रही। हालांकि विकेट से काफ़ी सहायता मिल रही है यहाँ पर नेमलेकर को, और विकेट का पूरा फायदा उठाते, ज़्यादा तेज नहीं डाल रहे गेंद। ये सबसे अहम बात है नेमलेकर की। और इस मर्तबा जबरदस्त अपील की, इस मर्तबा ये गूगली थी मेरे ख्याल से, लेग ब्रेक गेंदबाजी कर रहे थे, लेकिन ये गूगली से ये यहाँ पर बीट किया बल्लेबाज को। विकेट कीपर ने गेंद में कलेक्ट भी किया, स्टंप करने की कोशिश की। कॉट बिहाइंड के लिए विकेट अपील किया गया था यहाँ पर अंपायर के लिए, लेकिन अंपायर ने इस अपील को नकारा। स्कोर यहाँ पर रुका हुआ 26 रन बगैर किसी नुकसान के। कितने रन दिए इस ओवर में? मात्र 1 रन, सिर्फ 1 ही रन यहाँ पर खर्च किए। देखिए पहले ओवर के विपरीत ये गेंदबाजी होती हुई, पहले ओवर में रन बहे थे और इस मरतबा रन रोको आंदोलन। इस मरतबा स्विच हिट किया, इस मरतबा थर्ड मैन के ऊपर से गेंद जा रहे, थर्ड मैन वाइडिश थर्ड मैन क्षेत्र में। जब तक फील्डर गेंद को फील्ड करते जाके, और खतरा हो सकता था, दूसरे रन लेना चाहते थे, हाना हुई, लेकिन बाल बच गए, हानि नहीं हुई इस ओवर में। स्कोर यहाँ पर रुका हुआ है सिंगल के साथ 27 रन बगैर किसी नुकसान के। शुरुआत तो बहुत अच्छी हुई थी, पहले ओवर में 25 रन आए थे, लेकिन उसके बाद दूसरे ओवर में मात्र 2 ही रन यहाँ पर बने। इससे पता चल सकता है कि यहाँ पर बॉलर्स ने कितनी सटीक तरह से गेंदबाजी की है। लॉफ्ट किया, इस मतलब लॉफ्ट करने की कोशिश, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में गेंद लुढ़क गई, नो मैंस लैंड में गेंद गिरी। 1 रन पूरा का बैट्समैन ने, 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। हालांकि इस स्ट्रोक में ज़्यादा विश्वास भी नहीं था, कनेक्शन भी सही नहीं था, गेंद ने टॉप एज लिया था, लेकिन भाग्य चले रहे, गेंद नो मैंस लैंड में गिरी। और इस सिंगल के साथ स्कोर अब बढ़ता हुआ, संदीप का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 20, उसमें 3 छक्के शामिल, और ये दूसरा ओवर मुकम्मल होता हुआ। कुल मिलाकर 28 रन बगैर किसी नुकसान में। पहले ओवर में 25 रन आए थे, और उसके विपरीत दूसरे ओवर में मात्र 3 रन यहाँ पर खर्च किए। बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पर निमलेकर की, और निमलेकर ने बता दिया कि किस तरह से इस विकेट पर गेंदबाजी करनी चाहिए। आप अगर रुक कर गेंद डालें तो निश्चित रूप से आपको फ़ायदा हो सकता है, और उसी तरह की उन्होंने गेंदबाजी की निमलेकर ने, पहले ओवर के विपरीत गेंदबाजी, और कमबैक किया यहाँ पर कसाल की टीम ने। बॉलिंग में परिवर्तन, अंकुश के हाथ में गेंद सोपी जा रही, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर दी गेंद, टिप्पा खाने के बाद गेंद नीचे ही रह गई। लॉफ्ट करना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, कनेक्ट नहीं हुई गेंद बल्ले पर, और बाकी का काम किया विकेट कीपर ने। बॉलर सब धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर। आज हल्की सी हवा बह रही है यहाँ पर पूर्व से लेकर पश्चिम तक, और उस हवा का फ़ायदा उठाना चाहते हैं यहाँ पर बल्लेबाज।
लेग स्टंप के थोड़ी सी बाहर थे, गेंद को मोड़ दिया। यहाँ पर गेंद जा रहे बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, जब तक आते स्क्वायर लेग क्षेत्र से फील्डर गेंद को जाते, गेंद को फील करते, थ्रो करते विकेट कीपर के दस्तान में, तब तक पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के लिए टहलते टहलते चलते चलते 1 रन पूरा करने का। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 29 रन। शुरुआत तो बहुत अच्छी हुई है, लेकिन दूसरे ओवर में अच्छी वापसी की यहाँ पर बॉलर्स ने, पूरी प्रशंसा करनी चाहिए। यहाँ पर लॉट किया स्क्वायर लेग के ऊपर से, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन के लिए। खराब गेंद थी, लूज गेंद थी और उसके ऊपर कड़ा प्रहार किया बल्लेबाज ने, और देखते देखते गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। तो इस छक्के के साथ संदीप का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 26 और कुल रन संख्या यहाँ पर बढ़ती हुई 35। और ये गेंद, ये देखिए कैच तो यहाँ पर उन्होंने लपक लिया, लेकिन 4 फील्डर्स लगभग आए थे कैच लपकने के लिए, और एक विकेट का यहाँ पर पतन होता हुआ, दूसरा विकेट का यहाँ पर पतन। लेकिन यहाँ पर संदीप ने अपना काम तमाम कर, जिस उद्देश्य के कारण उन्हें भेजा गया था प्रारंभिक बल्लेबाज के रूप में, उन्होंने अपना काम तो तमाम कर लिया। व्यक्तिगत 28 रन की उनकी पारी यहाँ पर समाप्त होती हुई। पहला विकेट गिरा था यहाँ पर पहला विकेट का यहाँ पर पतन होता हुआ नए बल्लेबाज सुरेश कांबले, नए बल्लेबाज अब धीरे धीरे मैदान की ओर जाते हुए। फिर एक बार मैं बता दूं इस प्रतियोगिता के बारे में। बाबा परब मित्र मंडल आयोजित ये प्रतियोगिता नीलेश राणे चषक टेनिस बॉल क्रिकेट 2023 की प्रतियोगिता का दूसरा दिन, दूसरी शाम और आज के दिन का ये पहला महत्वपूर्ण मैच अब खेला जा रहा है। सावंतवाड़ी बनाम कसाल के बीच में टॉस जीता सावंतवाड़ी ने, आमंत्रित किया पर कसाल को बल्लेबाजी करने के लिए, और पहले तीसरे ओवर में कुल मिलाकर रन यहाँ पर रुके हुए। पहला विकेट का अभी पतन हुआ था, 35 रन 1 विकेट के नुकसान पे। अंकुश तैयार, राउंड द विकेट, ऑफ स्टंप के बाहर ड्राइव किया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, कवर ड्राइव, जिसे क्रिकेट का सर्वोत्तम स्ट्रोक कहा जाता है। हालांकि हल्की सी गेंद यहाँ पर हवा में थी, लेकिन कवर ड्राइव जैसा ही वो स्ट्रोक था, थोड़ी सी उछल पड़ी थी, लेकिन गेंद लुढ़क गई थी स्वीपर कवर क्षेत्र में। 1 रन पूरा किया। इस सिंगल के साथ अपना खाता खोला यहाँ पर सुरेश ने, और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 36। ऑफ स्टंप के बाहर गेंद को उठा दिया, बैकवर्ड पॉइंट के ऊपर से गेंद स्वीपर पॉइंट क्षेत्र में, और वहाँ पर अच्छी फील्डिंग वहाँ पर फील्डर्स के द्वारा। कम से कम 2 रन को यहाँ पर उन्होंने बचाया, वरना गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए भी हो सकती थी। 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 38 रन 1 विकेट के नुकसान पे। तो 3 ओवर मुकम्मल हो चुके हैं यहाँ पर, कुल रन संख्या रुकी हुई 38। अब देखना होगा कि बचे हुए जो 3 ओवर्स है, स्लॉग ओवर्स में यहाँ पर कसाल के बल्लेबाज, जो मिडिल ऑर्डर के बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करते हैं, ये बताने के लिए आ रहे मेरे साथी कमेंटेटर्स अमोल जमदाड़े। हॅलो, धन्यवाद विजय बागायतकर सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित कोकणातील सगळ्यात मोठ्या रकमेच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून हृदयापासून हार्दिक स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा.
अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती गजाननाला नमन करून येथील स्थानदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता या सगळ्यांना वंदन करून आपण आजच्या बाबा परब मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेमधील दुसऱ्या रजनीला प्रारंभ करतोय. 3 षटकांचा प्रारंभीचा खेळ संपलाय. 38 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना आपण या मॅचमध्ये पाहतोय विनय स्पोर्ट कसाल क्रिकेट संघाला आणि नाणेफेकीचा कॉल जिंकून रॉयल किंग्ज सावंतवाडी क्रिकेट संघ प्रथमतः फिल्डिंग करत असताना या मॅचमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आणि झेल टिपण्याची संधी दवडली गेली. परिणामतः या झेलचं रूपांतर एकेरी धावेमध्ये केलं जात धावसंख्या मात्र धाव फलकावरती पाहायला मिळते. 39 धावा. 1 बाद 39. स्ट्रायकिंग इनला सलामीचा फलंदाज मॅन फ्रॉम कोल्हापूरचा अनिकेत माने आतमध्ये आणले चेंडूला. गोलंदाजी मार्गवरचा गोलंदाज आपण पाहतोय अरविंद निंबळेकर. या वर्षीच्या मोसमामध्ये अतिशय जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा हा गोलंदाज. या गोलंदाजाने खूप मोठ्या करामती देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये केल्यात आणि त्यामुळेच त्याला या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील खेळण्याची संधी मिळाली आहे. अरविंद सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक उभरता सिटर आहे, एक उभरता टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अगोदरपर्यंत चेंडू पूल करण्याचा प्रयत्न अनिकेत मानेचा. हा देखील एक मोठा क्रिकेटचा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटचा आपण कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रचलित असा हा खेळाडू. मागच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून याच मैदानावरती आणि त्यावेळेला देखील त्याचा खेळ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्याला या स्पर्धेमध्ये बोलावलं गेलं आहे. अर्थातच फलंदाजी करणाऱ्या विनय स्पोर्ट कसाल क्रिकेट संघाच्या बाजूने स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार आहे. कांबळी यावेळेला आतमध्ये आणलंय 180 अंशामध्ये जवळपास चेंडूला वळवलंय. ही खासियत आहे अरविंद नेंबळेकरची. दोन्ही बाजूला कलात्मक चेंडू वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज, बुटांची जादू त्याची या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय दर्जेदार असा गोलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. 39 धावा. धावसंख्या धाव फलकावरती अर्पित चेंडू, खराब चेंडू. या खराब चेंडूवरती अक्षरशः तुटून पडलाय स्ट्रायकिंग इनचा बॅटर बॅटच्या स्लॉटमध्ये आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय कांबळीने. समोरच्या प्लॉटमध्ये आलाय संजीवनी षटकार फलंदाजाच्या बॅटमधून. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. 2 दिग्गज फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत प्रारंभीच्या 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या सांगते अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना विनय स्पोर्ट कसाल क्रिकेट संघाचा धावफलक आहे 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 46 धावा. गोलंदाज अंकुश बंबार्डेकरचा आतमध्ये आणणारा चेंडू प्ले डाऊन झाला. बॅटची आतली कडा, गेन अंदर, दंडी बाहेर. अनिकेत माने तंबूच्या आसऱ्याला. उपलक्ष्मी पडते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं इथं आगमन होताना दिसतंय. आपलं शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय या स्पर्धेचे सर्व सन्माननीय बाबा परब आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ सायली परब आपल्या शुभ हस्ते सौ दीपलक्ष्मी पडते मॅडम यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सौ दीपलक्ष्मी पडते मॅडम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आज या दुसऱ्या रजनीमध्ये त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभते. आपलं शब्दसुमनांनी शब्दफुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महेंद्र शिवचरण. स्ट्रायकिंग इनला तयार, मॅन फ्रॉम कोल्हापूर. त्याचा फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. विनय स्पोर्ट कसाल क्रिकेट संघ आणि फिल्डिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळाला आहे रॉयल किंग सावंतवाडी क्रिकेट संघ.
ज्या संघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचा भरणा आहे. सुंदर चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू बराचसा खाली राहिला आहे. अंकुश बांबाडेकरची खासियत आहे. अंकुश बांबाडेकर हा देखील एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दर्जेदार गोलंदाज आहे. कित्येक स्पर्धा या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने गाजवल्या आहेत आणि त्याच्या समोर मात्र मोठं आव्हान घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातला एक स्टार कास्ट खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय, महेंद्र शिवचरण. KPLच्या स्पर्धेमध्ये ज्या अक्षरशः ज्या खेळाडूने धुमाकूळ घातला होता तोच महेंद्र शिवचरण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वित्यानंतर कार्पेटचा फटका डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आहे. अवघी निघणाऱ्या एक धाव, एकेरी धावीने महेंद्रने आपलं खातं ओपन केलं आहे आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना विनय स्पोर्ट कसाल क्रिकेट संघाचा धावफलक 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 5व्या षटकाच्या सुरुवातीला. 6 षटकांची ही मर्यादित लढत आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय स्कुबा 11 मालवण अशी लढत होईल. दोन्ही संघांचे संघनायक आपण लगेच नाणेफेकी साठी यायचं आहे. सुंदर गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, वेगावरती सॉर होऊन गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये अंकुश बांबाडेकर, जी ज्याची खासियत आहे. वेगासाठी हा गोलंदाज, अचूकता आणि वेग याचं मिश्रण अंकुश बांबाडेकरच्या गोलंदाजीमध्ये सातत्याने पाहायला मिळते. यावेळेला टायमिंग बेमिसाल, क्रिकेट हो या प्यार. बॅटच्या रडारमध्ये आलाय चेंडू आणि यावेळेला चेंडूला पाठवलंय मिडी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय संजीवनी षटकार फलंदाच्या बॅटमधून. एक मोठा ब्लास्ट झालाय. सांगली जिल्ह्यातील हा खेळाडू आहे. कवटे महाकाल वरून या स्पर्धेमध्ये तो दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला तयार सुरेश. गोलंदाजी मार्गवरती अंकुश बांबाडेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक सितारा. यावेळेला चेंडू चांगला टाकलाय. तितकाच चांगला फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग एरियामध्ये जमिनीची मदत घेतली आहे आणि तितक्यात चपळाईने जोपर्यंत चेंडूची परती यष्टीरक्षकाच्या दिशेने येते आहे, झटपट वेगाने 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे सरकली आहे. प्रारंभीच्या 5 षटकांच्या सांगते अखेरीस 2 बाद 50 हॅलो चेक. असा धावफलक विनय स्पोर्ट कसाल क्रिकेट संघाचा. सामना क्रमांक 2, गतवर्षीचा विजेता संघ ज्याने या स्पर्धेचं टायटल जिंकलं होतं, रोहित स्पोर्ट वेंगुर्ले विपक्ष स्कुबा 11 मालवण. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, आमचे सामनाधिकारी बंटी केरकर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आजच्या रजनीमधील सामना क्रमांक 2, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष स्कुबा 11 मालवण. आजच्या रजनीमध्ये तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या जगतामधील मोठमोठे सितारे पाहायला मिळणार आहेत. कारण क्रिकेटच्या मोठमोठ्या खेळाडूंची इच्छा असते की बाबा परब मित्रमंडळांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळण्याची निश्चितपणे संधी मिळावी आणि यासाठी तब्बल 1 वर्ष या स्पर्धेची आतुरतेने ते वाट पाहत असतात आणि ते सगळे मोठे सितारे आजच्या आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. समोरच्या दिशेने खेळलाय स्लॉट मध्ये आणि या चेंडूला शिवचरणने डिपॉझिट केलंय समोरच्या प्लॉट मध्ये. टायमिंग बेमिसाल, क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. आलाय षटकार. एक मेरी बारी कमबॅक केलंय. गोलंदाजी मार्गवरचा गोलंदाज गौरव हिरलेकरच्या माध्यमातून. पहिला चेंडू खराब होता, मात्र दुसऱ्या चेंडूमध्ये कमबॅक केलाय. फलंदाज महेंद्र शिवचरणला प्रश्न विचारणारा चेंडू, फलंदाजाच्या कानामध्ये हाय हॅलो करणारा चेंडू आपण पाहिलाय गौरव हिरलेकरचा. आतापर्यंत चेंडू टाकले गेले 2. या षटकामधील खर्च केल्या गेल्या 6 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला खराब चेंडू आकोटप्याचा होता. दिशा दिली आहे लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं आणि चेंडूला
पाहतोय 65 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटक 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. गौरव हिरलेकरचं थोडंसं महागडं षटक, कारण हे स्लॉक ओव्हरमधलं षटक आहे. हल्ला तर निश्चित केला जाणार आहे. गोलंदाज तयार. सुंदर चेंडू, हो टायमिंग में मिसाल, स्लॉक सीपचा एक नेत्रदीपक फटका महेंद्र शिवचरणच्या बॅटमधनं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरव हिरलेकरचा चांगला होता, मात्र एका चांगल्या चेंडूवरती जबरदस्त फटका खेळलाय महेंद्र शिवचरण. याची खासियत आहे, मी सुरुवातीला सांगितलं होतं की KPL कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तोच खेळाडू तुम्हाला मालवणच्या टोपीवाला मैदानावरती पाहायला मिळाला आहे. स्ट्रायकिंग इनला बॅटर महेंद्र शिवचरण तयार. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गौरव हिरलेकर थोडासा महागडा ठरलाय, मात्र कमबॅक करण्याची गरज आहे. हो मिनी हेलिकॉप्टर उडालाय, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू भूर झालाय, आलाय चौकार. कौतुक करावं लागणार आहे. स्लॉक ओव्हरमधल्या षटकामध्ये हल्ला चढवलाय आणि आता मात्र धावांची लयलूट, अक्षरशः धावांचा ओघ वाढताना पाहायला मिळाला. धीम्या गतीचा चेंडू, क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र वापरलंय, चतुरास्त्र वापरलंय गौरव हिरलेकरने आणि अशा पद्धतीच्या गोलंदाजीची आवश्यकता होती. महेंद्र थोडासा स्वतःवरती नाराज झालाय, मात्र या षटकामध्ये 2 मोठे धमाके, 2 मोठे ब्लास्ट आपण त्याच्या बॅटमधून पाहिलेत. 2 चौकार, 2 षटकार याच षटकामध्ये आपण पाहिले. 2 चेंडू डॉट आलेत. एकंदरीत धावसंख्येचा जर आपण विचार केला तर पहिल्या सत्रामधील 6 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा असा धावफलक आपण पाहतोय. विनय स्पोर्ट कसाल क्रिकेट संघाचा प्रथमतः फलंदाजी करत असताना या स्पर्धेदरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँक सन्मान श्री देवानंद लोकेगावकर, सर्व व्यवस्थापक, क्षेत्र वसुली आणि त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ, सन्मान श्री देवेंद्र धुरी, सन्मान श्री बाबा गावडे, सन्मान श्री विश्वनाथ डोरलेकर, मी विनंती करतोय या स्पर्धेचे सर्व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक सन्मान श्री बाबा परब आपल्या शुभ हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्व व्यवस्थापक, क्षेत्र वसुली देवानंद लोकेगावकर यांचं आपण स्वागत करावं. स्कुबा 11 मालवण कर्णधार आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ उपस्थित होतोय. स्वागत होतंय सन्मान श्री देवानंद लोकेगावकर साहेबांचं. हॅलो. त्यानंतर स्वागत होईल सन्मान श्री देवेंद्र धुरी. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवर वेळात वेळ काढून नाणेफेक होईल. सन्मान श्री जॉन नरोना आणि सन्मान श्री परशुराम पाटकर यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक होईल. सर्व मान्यवर वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी येत आहेत. त्यांचं मान सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. पुढील सामना रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष स्कुबा 11 मालवण. कर्णधार आपण लवकर या. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचा कर्णधार अंगद पाटील इथं उपस्थित होतोय. स्कुबा 11 मालवण संघाला विनंती असेल आपला संघ प्रतिनिधी किंवा कर्णधार लवकर आमचे सामनाधिकारी बंटी केरकर यांच्याशी संपर्क साधा आणि या सामन्याची नाणेफेक सन्मान श्री जॉन नरोन्ना आणि सन्मान श्री परशुराम पाटकर या साहेबांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक होईल.
विनय स्पोर्ट कसाल क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करताना 6 षटकांमध्ये 75 धावांपर्यंत मजल मारतोय. महेंद्र शिवचरणची शेवटच्या षटकामध्ये तुफानी फलंदाजी आपण पाहिली आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती विनय स्पोर्ट कसाल क्रिकेट संघ एका सेफ झोनमध्ये पाहायला मिळाला आहे. मात्र ही टोटल फायटिंग टोटल जरी वाटत असली तरी विनिंग टोटल होईल की नाही येणारा वेळ येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. रॉयल किंग सावंतवाडी क्रिकेट संघासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. 76 धावांचा यशस्वी पाठलाग होईल की नाही हे मात्र पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मालवणी समालोचक बादल चौधरी सरांचं आगमन झालं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा बदल होणार आहे. मायक्रोफोनवरती आपण ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक, खास आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवसासाठी सोलापूरवरून दाखल झालेले आमचे सहकारी समालोचक इर्शाद बागवान सर यांचा आवाज आपण ऐकणार आहात. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. आजची रजनी आणि आजच्या रजनीचं खास आकर्षण एंजल्स कोलकाता हा संघ प्रथमतः मालवणमध्ये दाखल होतोय आणि या संघातील ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली चर्चा करायला भाग पडली, कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली, तो जगत सरकार हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसेल. सरोज प्रामाणिक असे एकापेक्षा एक धुरंधर खेळाडू एंजल्स कोलकाता या संघांना पाहायला मिळेल. आज नक्कीच या मैदानावरती प्रेक्षकांच्या गर्दीचा उच्चांक होईल, कारण सिंधुदुर्गात पहिल्यांदा एंजल्स कोलकाता एवढ्या दूरवरना संघ या मैदानावरती उपस्थित होणार आहे. कालच त्या संघाचं मालवण नगरीत आगमन झालं आणि आजच्या रजनीमध्ये चौथा सामना असेल. एंजल्स कोलकाता विपक्ष क्रांतिसिंग सांगली असा हा सामना असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडच्या ऐतिहासिक मैदानावरती मनपूर्वक स्वागत. मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान फ्रॉम सांगोला, जिल्हा सोलापूर. मंचावरून या सामन्याचा आनंद घेत असणारे या स्पर्धेचे सर्व सन्माननीय बाबा परब आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. सौभाग्यवती दीपलक्ष्मीताई पडते आणि सौभाग्यवती सायलीताई परब. खऱ्या अर्थानं त्यांचं नाव सायली आहे, परंतु बाबासाहेबांच्या मागे ज्यांनी सावली उभा केली आणि सावलीप्रमाणे त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये त्यांच्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांना आधार दिला, आज महिला देखील कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. जाऊया सामन्यातला पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, फटका मात्र फसला होता, झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळतंय. क्रिकेटच्या मैदानावरती मात्र चुकीला माफी नाही. पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय, एक मोठा झेल होऊ शकला असता. 76 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. 75 धावा बनवल्या गेल्या 6 षटकामध्ये. फलंदाजी करताना आपण संघ पाहतोय रॉयल किंग सावंतवाडी. पुन्हा एकदा संधी आहे, परंतु यावेळी मात्र संधीचं सोनं केलंय. फलंदाज बाद होतोय, तोच गोलंदाज, तोच फलंदाज, तोच क्षेत्ररक्षक. पहिला धक्का मात्र बसतोय संघासाठी. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे, अन्यथा 5 धावांची पेनल्टी असेल. आपण एक शिस्तीची स्पर्धा पाहतोय. बॉलर नेम जावेद मात्र आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये यश मिळवून देतोय. पॉवर प्लेचं षटक मात्र टाकतोय जावेद. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू खेळाय पॉईंटच्या दिशेने. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाते. एका धावेने मात्र आपलं खातं उघडतोय नवीन फलंदाज मैदानावरती आलेला चंद्रा जाधव. 76 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी.
जगभरामध्ये 190 पेक्षा अधिक देशामध्ये यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवली जाते. अनेक खेळाडूंची इच्छा असते. आत्ताच माझे सहकारी अमोलजी जमदाडेंनी देखील सांगितलं की अनेक खेळाडूंची इच्छा असते या स्पर्धेमध्ये खेळण्याची, आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करण्याची. कालपासून देखील आपण पाहतो एक दर्जेदार स्पर्धा, संपूर्ण भारतामध्ये चर्चेचा विषय असणारी ही स्पर्धा. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेकडे. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू पाहूया. निश्चितपणे पंचांच्या इशाऱ्याकडे देखील लक्ष द्यावे लागेल, कारण आजकाल आपण पाहतोय क्रिकेट खूप फास्ट झालंय. क्षेत्ररक्षकाने चेंडू क्षेत्ररक्षित केलाय. या चेंडूवरती मात्र 2 धावा आणि या 2 धावेने धावफलकावरती धावसंख्या असेल 3 धावा धावफलकावरती. 76 धावांचं लक्ष. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल किंग्स सावंतवाडी या संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कसाल संघानं 75 धावा उभा केलेत. बॅटची कळ घेतली होती. यष्टीरक्षकापासून चेंडू जातोय. 1 धाव मात्र या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट यष्टीवरती चेंडू आदळतोय, परंतु 1 धाव घेतले. 1 धावेने धावफलकावरती 4 धावा. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये काल लोकल बॉय दर्शन बांदेकर ज्यानं एका षटकामध्ये 26 धावा कुठल्या गेल्या. याचं कारण म्हणजे जी मॅजिक पॉवर प्लेची संकल्पना आहे. जिथं बाबा परब साहेबांची स्पर्धा असते तिथं काही ना काही प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन पाहायला मिळतं. मॅजिक पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती जावेद. यावेळी मात्र एक पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक खेळलाय. चेंडू सरळ भिरकावलाय सीमारेषेच्या वरून. फायर ब्रँड षटकार. बाबा परब मित्रमंडळाचा फायर ब्रँड षटकार. मान्यवरांना विनंती करतोय, सन्मान श्री जॉन नरोना, सन्मान श्री परशुराम पाटकर, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक होते पुढील सामन्याची. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला गतवर्षीचा विजेता संघ आणि समोर उभा आज संघ पाहायला मिळतोय स्कुबा 11 मालवण. सन्मान श्री नितीन मांजरेकर, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक होते रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष स्कुबा 11 मालवण. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बरकत शेख. महाराष्ट्राच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची देखील अनेक मैदानं गाजवणारा हा एक युवा खेळाडू बरकत शेख. बरकतला मात्र आपल्या संघासाठी हरकत करावी लागेल. समोर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती रंजन केनीसाठी मात्र हा चेंडू. हा देखील एक आक्रमक स्फोटक विध्वंसक सुनामी फलंदाज आहे. 2 मातब्बर, तितकाच मातब्बर फलंदाज, तितकाच दर्जेदार गोलंदाज समोरासमोर आमने सामने. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना. डू ऑर डाय, आर या पार. यावेळी मात्र हा चेंडू कव्हर्स मध्ये खेळायला क्षेत्ररक्षक असेल जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय 1 धाव. 11 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. षटक क्रमांक 2. 76 धावांचं लक्ष आहे. चौकार आणि षटकारांची मात्र आतिषबाजी करावी लागेल. दोन्ही फलंदाजांना मात्र आक्रमक स्फोटक विध्वंसक फलंदाजी करावी लागेल. अनेक विक्रमांनी गाजत असलेली स्पर्धा सातत्यानं 5वं वर्ष या स्पर्धेचं आपण पाहतोय. बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य राज्यस्तरीय डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम महासंग्राम. तब्बल 3,50,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. यावेळी हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असणारा चेंडू. पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धाव असेल. एक अतिरिक्त धाव, एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. बरकतच्या चेहऱ्यावरती आपण हास्य पाहतोय, कारण एक महाराष्ट्रच नव्हे तर मी अगोदर सांगितलं की महाराष्ट्राच्या बाहेरची देखील अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद. आणखी एक मोठा धक्का. 1 और बड़ी मछली जाल में.
आजचा दिवस मात्र आपण पाहतोय क्रीडा रसिकांसाठी, मालवणच्या क्रीडा रसिकांसाठी एक ऐतिहासिक दिवस असणार आहे. कारण आज क्रिकेटचे रती महारथी ज्यांनी टेनिस क्रिकेटचा गल्लीमधून सुरू झालेला खेळ दिल्लीपर्यंत पोहोचवला आणि दिल्लीतून पुन्हा हवाई मार्गे दुबईसारख्या, शारजासारख्या ठिकाणी ज्या खेळाडूंनी प्रदर्शन केलं, आपल्या फलंदाजीची, आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली, असे अनेक क्रिकेटचे रती महारथी आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार. पुढच्या सामन्यामध्ये देखील अंगद पाटील, किरण पवार, नुकत्याच झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील धाराशिवच्या स्पर्धेमध्ये किरण पवारच्या नावावरती सर्वात लांब षटकार मारण्याचा पराक्रम त्या स्पर्धेमध्ये किरण पवारच्या नावावरती जमा झाला होता. आज देखील तशा प्रकारची फलंदाजी त्याच्याकडून अपेक्षित असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये पंकज. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय पंकज परब. एक शतकवीर फलंदाज आहे. पंकज परबच्या नावावरती देखील क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स. बरकतचा हा चेंडू, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. दोन दर्जेदार. मी अगोदरच सांगितलं की ज्यावेळी दिग्गज आमने सामने असतात त्यावेळी अशा प्रकारचे सामने पाहायला मिळतात. एकीकडे आपण पाहतोय बरकत शेख तर दुसरीकडे पंकज परब. 2 बाद 12. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू जातोय, परंतु निर्धाव चेंडू ठरतोय. काल देखील आपण पाहिलं की या स्पर्धेचा भव्य आणि दिव्य असा उद्घाटन सोहळा, अगदी दिमागदार असं सूत्रसंचालन, तितकीच सुंदर असं समालोचन देखील आपण काल पाहिलं. प्रदीप देऊळकर, विजय बागायतकर, अमोल जमदाडे आणि मालवणचा सुपरस्टार ज्यांचं समालोचन मी नेहमीच ऐकतो, माझे मार्गदर्शक अस्सल मालवणी समालोचक बादल चौधरी. मग ज्यावेळी बादल चौधरीकडे मॅचेस नसतात त्यावेळी माझ्यासाठी मग विरंगुळा असतो, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मग आम्ही रसिका वेंगुर्लेकरला ऐकतो, प्रभाकर मोरेला ऐकतो, दत्तू मोरेला ऐकतो. या स्पर्धेदरम्यान कोल्हापूरवरनं सन्मान श्री संग्राम महाराज आणि त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. त्यांचंही या मालवण नगरीत मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय सन्मान श्री बाबा परब आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं. सन्मान श्री संग्राम महाराज आणि त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेसाठी खास कोल्हापूरवरनं उपस्थिती दाखवत आहेत. त्यांचं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. पंकज परबच्या नावावरती मात्र 29 चेंडूमध्ये 101 धावांचा पराक्रम. त्या सामन्यामध्ये 13 षटकार आणि 2 चौकारांची आतिषबाजी. पंकज परबला मात्र तो सामना आठवावा लागेल आणि या मैदानावरती तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज जावेद. हा चेंडू उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू, मात्र बॅट खालून चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हॅलो, या स्पर्धेदरम्यान मालवणचे माजी नगराध्यक्ष सन्मान श्री महेश कांदळगावकर आणि मालवण क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू, प्लेबॉईज मालवण संघाचे खेळाडू, कारण बाबा परब, महेश कांदळगावकर हे समीकरण आपण पाहिलं क्रिकेटमध्ये कित्येक वर्ष प्लेबॉईज मालवणमध्ये ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली. ते सन्मान श्री महेशजी कांदळगावकर यांचं इथं आगमन होताना दिसतंय. अनेक मान्यवर देखील मंचावरून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र नक्कीच उजव्या एसटीच्या खूपच बाहेर हा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. संघर्ष मोठा आहे, खूप मोठा संघर्ष मात्र आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. हा चेंडू खेळलाय, चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय, एक धाव घेतले, दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या समोर ज्यानं महाराष्ट्र नव्हे तर भारत नव्हे तर भारताच्या बाहेरची देखील मैदानं गाजवली, थॉमस डायस याचं देखील आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय मैदानाच्या समालोचन कक्षाच्या समोरून.
गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. जावेदचा हा चेंडू असेल पंकजसाठी. पुन्हा एकदा प्रयत्न करतोय, वारंवार प्रयत्न करतोय, परंतु नक्कीच एक दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू मात्र ही समोरच्या संघासाठी डोकेडोकी धरली आहे. धावपलकावरती धावसंख्या 16 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा फलंदाजाला चकवलंय. तितकाच दर्जेदार फलंदाज, तितकाच मातबर गोलंदाज. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावसंख्या 16 धावा, 2 बाद 16, 76 धावांचं लक्ष्य, म्हणजे उर्वरित 18 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. हॅलो, मी विनंती करतोय सन्मान श्री बाबा परब आपल्या शुभ हस्ते मालवणचे माजी नगराध्यक्ष सन्मान श्री महेशजी कांदळगावकर आणि मालवण क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू, प्लेबॉईज मालवणचे खेळाडू, त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचं यथोचित असं सन्मान करणारं व्यासपीठ आपण पाहतोय. मालवणमधील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, ज्यांनी क्रिकेट खेळाला नेहमीच प्राधान्य दिलं. क्रिकेट असू द्या, राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, कोणतेही क्षेत्र असू द्या, आपल्या कार्याचा ठसा ज्यांनी मालवणमध्ये उमटवला. दरम्यान यावेळी मात्र स्वागत केलंय गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती उत्तुंग षटकार. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक उत्तुंग असं षटकार या षटकातील पहिल्या चेंडूवरती. रंजन केनी आणि पंकज परब, दोघांकडे ती क्षमता आहे, दोघांकडे ती ताकद आहे, दोघांकडे ती प्रतिभा आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न आहे. झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद. आणखी एक मोठा धक्का. बडी मछली जाल में. फलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमोलच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता, परंतु अमोलनं देखील त्याच फलंदाजाला बाद केलंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी एसटीवरती असणारा चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र जाऊन क्षेत्ररक्षित करतोय चेंडू. जावेद जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत एका धावेने धावपलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 23 धावा धावपलकावरती. 23 लॉस ऑफ 3. प्रोग्रेस 4th ओव्हर. 4थं षटक मैदानावरती. वैयक्तिक पहिलं. गोलंदाज अमोल, समोरचा फलंदाज पंकज परब. पुन्हा एकदा हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र पायावरती आदळतोय. लेग बाईटचा इशारा येतोय. इथून पुढे मात्र फक्त चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मात्र मैदानावरती करावी लागेल, तरच या सामन्यामध्ये मात्र या संघाला विजय मिळवता येईल. कारण 76 धावांचं विशाल लक्ष्य. हा चेंडू मात्र खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र सरळ जातोय. पाहूया पंचांचा इशारा. 1 बाउंस, सीमारेषा पार. कडक कडकडीत पहार. बाबा परब मित्रमंडळाचा फायर ब्रँड चौकार. अठ्ठावीस धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावपलकावरती. tenniscricket.in माध्यमातून जगभरामध्ये 190 पेक्षा अधिक देशामध्ये टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड मालवणचं हे ऐतिहासिक मैदान आमचे अनेक
प्रेक्षक ऑनलाईन या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मैदानावरती उपस्थित असणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील मनपूर्वक स्वागत. एक अत्यंत भव्य आणि दिव्य स्पर्धा. तब्बल 3,50,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. उद्या मात्र या स्पर्धेचा ऐतिहासिक दिवस असेल. उद्या मात्र दिवाळीनंतरची दिवाळी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आशुतोष. आशुतोषचा हा पहिला चेंडू फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक असेल, क्षेत्ररक्षित करण्याचा प्रयत्न. वन बाउन्स चेंडू गेलाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा पंकजच्या बॅट मधून निघालेला फायर ब्रँड षटकार. चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट खूप थरारक होत चाललेला खेळ आपण पाहतोय. 10 चेंडूमध्ये 38 धावा. दोन्ही फलंदाजाकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे. गोलंदाजाला मात्र एक दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशुतोष. हा चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर. थोडासा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. वन बाउन्सचा इशारा मात्र दिला जातोय पंचांकडून. परंतु निर्धाव चेंडू. 9 चेंडू 38 धावांची आवश्यकता. मैदानावरती रंगतोय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार. बाबा परब मित्रमंडळ आयोजित, मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा फायर ब्रँड स्ट्रोक. वन बाउन्स चेंडू सीमारेषेकडे जातोय, परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या चेंडूवरती. या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आठ चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 36 धावा. हा चेंडू एक खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट चिकट घेऊन चेंडू जातोय. 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाते. 7 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. या षटकातील आशुतोषचा मात्र शेवटचा चेंडू असेल. तमाम क्रीडा रसिकांच्या, तमाम मालवणवासियाच्या नव्हे तर तमाम महाराष्ट्राच्या नजरा या मैदानावरती आहेत की उद्या मात्र या मैदानावरती कोणता संघ इतिहास घडवणार. कारण या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं 3,50,000 रुपयाचं पारितोषिक आणि आकर्षक चषक मात्र कोणता संघ पटकावणार. यावेळी मात्र खराब चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू आपण पाहतोय. वाईड +1. या चेंडूवरती 2 धावा म्हणजे समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 33 धावा. सात चेंडू आणि 33 धावा. या वर्षीच्या IPL मध्ये आपण पाहिलंय कोलकाता नाईट रायडर्स रिंकू सिंग 5 चेंडूवरती 5 षटकार मारण्याचा पराक्रम आणि तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलंय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. षटकाची मात्र समाप्ती होते.
5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 43 धावा. तेहतीस धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय हुकमी एक्का गोलंदाज बरकत. 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. बॅटची कडे घेतले, चेंडू क्षेत्ररक्षक असेल शॉर्ट दरम्यानच्या दिशेने एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव मात्र या चेंडूवरती. समीकरण बदलतंय. 5 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असेल. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. 5 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा एक मोठा सामना आपण पाहतोय की एक व्यावसायिक संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, अंगद पाटील, किरण पवार, थॉमस डायस, करण मोरे, प्रथमेश पवार, अक्षय पवार, ऋतिक पाटील, विकी भोईर, मयूर वाघमारे, प्रीतम बारी आणि प्रसन्न पाटील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बरकत शेखनं मात्र आपल्या संघासाठी एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन करणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळी मात्र एक पुन्हा एकदा चेंडू उत्तुंग असा षटकार मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू खेळला आहे स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित करण्याचा प्रयत्न असेल, एका धावेवरती मात्र समाधान असेल. जवळपास या सामन्यावरती मात्र वर्चस्व निर्माण केलंय. सुंदर फलंदाजी केली होती कसाल संघानं. 75 धावा केल्या होत्या. 76 धावांचं लक्ष दिलं होतं, परंतु संघ अडचणीमध्ये सापडला सावंतवाडीचा संघ. शेवटच्या चेंडूवरती मात्र शेवट गोड केलाय, उत्तुंग षटकार मारलाय. सामना मात्र जिंकलाय कसाल संघानं. एक दर्जेदार विजय मिळवलाय. सन्मान श्री विनायक परब आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित होतोय. सन्मान श्री हितेश चव्हाण, सन्मान श्री अजित